तर विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांवर अचानक काळाने घाला घातला. भक्तीच्या प्रवासात असा भीषण अपघात घडला की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. जेजुरीच्या मार्गावर भरधाव ट्रक थेट दिंडीत घुसला आणि काही क्षणात आनंदाचं वातावरण शोकात बदललं. सोमवारी सकाळी सासवडहून जेजूरकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली होती. हजारो वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात चालत होते. प्रशासनाने रस्त्याची विभागणी केली होती. एका बाजूने वारकरी तर दुसऱ्या बाजूने वाहनांची वाहतूक सुरू होती. सकाळी 7:30च्या सुमारास जेजुरीजवळ बोंगळेमाळा परिसरात अचानक एक भरधाव ट्रक दिंडीत शिरला. क्षणभर कोणालाच काही समजलं नाही. ओरड, धावपळ आणि गोंधळ सुरू झाला. अनेक वारकरी रस्त्यावर कोसळले. या भीषण अपघातात सुमारे 20 वारकरी जखमी झाले. त्यापैकी 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी आहेत. मृत महिला सांगली जिल्ह्यातील दिग्रज परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्या विठ्ठल नामाचा गजर करत वारीत सहभागी झाल्या होत्या, पण दुर्दैवाने त्यांचा प्रवास कायमचा थांबला. अपघातानंतर स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि पोलीस तातडीने मदतीला धावले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र काही प्रत्यक्षदर्शींनी असा आरोप केला की रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी बराच वेळ लागला, त्यामुळे जखमींना वेळेत उपचार मिळाल्यास अडचणी आल्या. आता या अपघाताचं नेमकं कारण काय, याबाबत वेगवेगळ्या शक्यता समोर येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाचं वय सुमारे 70 वर्ष आहे. त्याने ताप आणि सर्दीसाठी औषध घेतल्यामुळे त्याला ग्लानी आली असावी आणि त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटलं असावं अशी एक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तर काही प्रत्यक्षदर्शींनी दावा वेगळाच केला. त्यांच्या म्हणण्यानुसार 2 ट्रकांचा किरकोळ अपघात झाला. त्यानंतर चालकाने गाडी ट्रक पुढे काढण्याचा प्रयत्न केला आणि तो थेट वारकऱ्यांच्या गर्दीत घुसला. याशिवाय काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. वाहनांसाठी वेगळा मार्ग असताना ट्रक वारकऱ्यांपर्यंत पोहोचला कसा? वाहतूक नियंत्रण कुठे त्रुटी राहिल्या? चालकाची प्रकृती योग्य नव्हती तर त्याला वाहन चालवायची परवानगी कोणी दिली? या सर्व मुद्द्यांचा तपास सध्या सुरू आहे व घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी भेट दिली. जखमींची विचारपूस करण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणाही करण्यात आली. पण या घटनेने एक मोठा प्रश्न हा निर्माण केला आहे. दरवर्षी लाखो वारकरी वारीत सहभागी होतात. मग एवढ्या मोठ्या सोहळ्यात सुरक्षिततेच्या उपाययोजना आणखी मजबूत का केल्या जात नाहीत? चालकांची वैद्यकीय तपासणी, वाहनांची तपासणी, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्था यावर अधिक भर देण्याची सध्या काळाची गरज आहे. वारी हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा महोत्सव आहे. त्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासन, आयोजक आणि वाहन चालक या सर्वांनी अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकरी भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. जखमी वारकरी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच विठूचरणी प्रार्थना करतो. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा. आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय महाराष्ट्र.